नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे. कंत्राटी पदभरती जाहिरात असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव जे जिल्हा आहे, जळगावमध्ये ही पदभरती असणार आहे. तर पहा, जळगावमधील NHM वॅकन्सी आहे. जे कोणी जळगावसाठी जॉब शोधत होते किंवा जळगावमध्ये जॉबच्या संदर्भामध्ये तो सर्चिंग करत होता, त्यासाठी पदभरती असणार आहे. पहा, कंत्राटी तत्वावर म्हणजेच पूर्णपणे मंथली मानधन बेसिसवर ही जॉब असणार आहे. तर पायामध्ये कोणते कोणते पोस्ट आहेत ते पण पाहून घेऊ. थोडासा व्हिडिओ हा लेट आपण बनवतोय, कारण याची नोटिफिकेशन आपल्याला खूप दिवसा अगोदरच भेटली होती, पण हा थोडासा लेट व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. पहा, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थमध्ये एक वॅकन्सी आहे. त्यामध्ये पहा, टोटल 5 वॅकन्सी आहेत. तर एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. पहा, ही खूप चांगली पोस्ट आहे. मला ही पोस्ट खूप आवडते, कारण 35,000 तुम्हाला याच्यामध्ये सॅलरी भेटते आणि कोणी पण ग्रॅज्युएट जे आहे तो भरू शकतो यामध्ये फॉर्म. ठीक आहे. प्रोग्राम मॅनेजर आहे, मॅनेजमेंट करायचं तुम्हाला यामध्ये. ठीक आहे. तर पहा, याच्यामध्ये MBA इन हेल्थमध्ये असेल किंवा विथ फुल टाईम इन MPH वगैरे तर भरू शकतो. त्यानंतर MO आयुषचा आहे, एक जागा आहे BMS. त्यानंतर MO RBSK म्हणजे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम. त्यानंतर MO फिमेल आहे, त्यामध्ये 4 पोस्ट आहेत. मेलमध्ये 3 पोस्ट आहेत, काउन्सलरमध्ये 2 पोस्ट आहेत. असे एकूण MBBSच्या BMSच्या 3 वॅकन्सी 3 पोस्ट आहेत. त्यानंतर MSWच्या आहे. या सगळ्यांना 30, 28 हे RBSKमध्ये 28,000 मानधन असते. स्टाफ नर्स फिमेलसाठी पहा, यामध्ये टोटल 65 जागा आहेत. खूप चांगली पोस्ट आहे आणि खूप चांगलं त्याच्यामध्ये मानधन पण असते आणि खूप चांगले जागा पण आहेत. GNM BSc याच्यामध्ये भरू शकतो. 20,000 याच्यामध्ये मानधन असणार आहे. पहा, स्टाफ नर्स मेलसाठी 6 जागा आहेत. GNM BSc भरू शकतो. 20,000 याच्यामध्ये मानधन असणार आहे. पहा, ठीक आहे. तर पहा, त्यानंतर न्यूट्रिशनिस्ट 2 जागा आहेत, 20,000 मानधन. STS जे असते त्यामध्ये पण 1 जागा आहे. लॅब टेक्निशियनच्या 5 जागा आहेत. पॅरामेडिकल वर्करच्या 4 जागा आहेत. त्यानंतर पुढचा आहे पहा, फार्मासिस्टच्या 3 जागा आहेत. या सगळ्यामध्ये 17,000 मानधन असणार आहे. TB हेल्थ व्हिजिटर जी एक पोस्ट आहे, हे नवीन शासनाने चालू केलेलं आहे, TB हेल्थ व्हिजिटर म्हणून. यामध्ये 2 जागा आहेत. तुम्हाला TBचे पेशंट जे आहेत त्यामध्ये तुम्हाला जाऊन व्हिजिट करायचं असतं. या पहा, ग्रॅज्युएट कोणी पण असणं गरजेचं आहे. MW LH NM यामध्ये पण सर्टिफिकेट असलं तर चालतं. 15,500 तुमचं मानधन असणार आहे. त्यानंतर पुढं हे कास्टनुसार तुमचे जे पोस्ट आहेत ते कास्टनुसार दिलेले आहे. यामध्ये कोणाला किती कास्ट रिझर्वेशन, पॅरलल रिझर्वेशन जे असतं त्यानुसार हे सोडलेले आहे. तर पहा, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तुम्हाला काय करायचं आहे, जळगाव जे जिल्ह्यासाठी NHM जे ऑफिस आहे, तर त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हे लवकरात लवकर जाऊन भरायचं आहे. कारण काय तुम्हाला सांगा, याची जी कालावधी आहे ही कालावधी आजची शेवट आहे. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 24 तारखेची ह्याची कालावधी आहे फॉर्म भरण्याची. तर तुम्हाला जे कोणी तिथलं असेल, लवकरात लवकर ट्राय होईल तेवढं जाऊन तुम्ही एवढं भरायचं आहे. थोडासा व्हिडिओ लेट झाला या जळगाव जिल्ह्याच्या संदर्भातला, त्यामुळे थोडंसं तुम्हाला याविषयी थोडंसं लवकर भरावं लागेल. पहा, हे पूर्णपणे कंत्राटी पद असणार आहे. तर यामध्ये अर्ज दिलेल्या नमुन्यामध्ये परिपूर्ण जे व्यवस्थित अर्ज भरला तरच तुमचा स्वीकार करण्यात येईल, अन्यथा तुमचा रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर याचे राईट्स जे असतात पूर्णपणे शासनाकडे असतात. अर्ज सादर करताना टक्केवारी दर्शवलेली नसेल तर ग्रेड सिस्टीम अशा उमेदवारांनी गुणपत्र दोन्ही बाजूची छायाचित्रित प्रत जोडावी. हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे, पण मोस्टली सगळ्यांच्या टक्केवारीमध्येच असते. त्यानंतर पुढचं पहा, शासकीय निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असणाऱ्या अनुभवाचा विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. पहा, जर तुमच्याकडून ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, ते पण जोडून टाका. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कंपल्सरी आपण सांगतो, असेल तर जोडायला काहीच हरकत नाही, कारण त्याचा खूप फायदा होत असतो. त्यानंतर पहा, एकापेक्षा अधिक पदाकरता जर तुम्ही अर्ज करायचा असेल तर वैयक्तिक सेपरेट अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी हा अर्ज ज्या त्या कास्टमधून करायचा असेल तर त्यामधूनच करावा लागेल. समांतर आरक्षणाचा अर्ज करताना किंवा शासन निर्णयासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडण्याचं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे अर्ज करण्यासाठी 150 रुपयाचा ओपनसाठी आणि 100 रुपयाचा DD काढावा लागेल. हे डिस्ट्रिक्ट DD हे जे आहे यानुसार तुम्हाला DD काढून हे सबमिट करावं लागेल. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या ठिकाणी तुम्हाला करावे लागेल. त्यानंतर तुमच्या वय जे आहे त्यामध्ये अर्ज भरण्याच्या 38 वर्षापासून खुल्यासाठी, मागासवर्गासाठी 43 वर्ष. एक पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचं आहे, तुम्हाला ही जे अपडेट पाहिजे असेल तर ZP जळगाव जे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जे काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी zpjalgav.government.in या वेबसाईटवर, संकेतस्थळावर तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर एक महत्त्वाचं पॉईंट जे आहे आपल्याला, हे जे आहे की तारीख कधी आहे पाहिजे. तर यामध्ये उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर कागदपत्राच्या छायाचित्रात सत्यप्रतसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवी बिल्डिंग, जिल्हा परिषद जळगाव. मग तुम्हाला जळगावच्या ZP ऑफिसमध्ये जायचं आहे. ठीक आहे.
13/6/25 पासून 24/6/25 पर्यंत कालावधी सुट्टीचा दिवस वळवून तुम्हाला संध्याकाळपर्यंत जाऊन हे तुम्हाला फॉर्म सबमिट करणं गरजेचं आहे. आजचा दिवस शेवट असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जाऊन हे फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर अर्जासोबत जोडायची कागदपत्र जी महत्त्वाची आहेत ते पहा. जो ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्म, त्यानंतर DD तुम्हाला 150 आणि 100चं कास्ट जर नसेल तर 150 आणि कास्ट असेल तर 100चा DD काढायचा, TC काढायचा, त्यानंतर ट्रान्सफर लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र जर असेल तर, त्यानंतर गुणपत्रक, काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, त्यानंतर शासकीय अनुभव असल्यास तर तो प्रमाणपत्र, आणि इतर काही असले तर आधार कार्ड वगैरे, सही वगैरे सर्व गोष्टी तुम्ही स्वतः अटेस्टेड केलेला असलं पाहिजे. हा तुम्ही जाऊन सबमिट करायचा आहे. हा ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन व्यवस्थित भरून हा सबमिट करायचा. अशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रांनो. व्यवस्थित व्हिडिओ पहा. जळगावचा खूप अगोदर जाहिरात आलेली आहे. जे कोणी भरले त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्याच्या संदर्भात अपडेट आपण लवकर देण्याचा प्रयत्न करू. तर पहा. त्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि जे कोणी असतील महत्त्वाचे त्यांना पाठवायचं असेल ज्यांच्यापर्यंत ही अपडेट अजून भेटली नाही तर आता पण तुम्ही फॉर्म भरू शकता. धन्यवाद मित्रांनो.